श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार. पैशांची गरज आहे, पैसा घरपोच मिळेल. मी स्वतः तुमच्या घरी पैसे आणून देईल. मी तुम्हाला सांगतो, जर तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी आहेत, बिनधास्त तुम्ही मला सांगा. तर आता तुम्ही व्हिडिओ क्लिक करून जर तुम्ही चॅनलवर आलेला आहात, या व्हिडिओला पाहण्यासाठी आलेला आहात, तर हा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा. बघा, तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर ही तुम्हाला भेटेल. गेल्या 3.5 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये दत्त संप्रदायाचं मी प्रामाणिकपणे काम करतोय. त्या कामाची पावती म्हणजे 2023ला बुद्ध पौर्णिमेला मे महिन्यामध्ये मला दत्त सेवेतला सर्वोच्च आध्यात्मिक पुरस्कार भेटलेला आहे. तोही कोणाकडूनही 1 रुपया न घेता निस्वार्थ भावनेने समाजामध्ये केलेली सेवेची ती पावती आहे, तो पुरस्कार आहे. तेच कार्य माझ्यामध्ये उमटलं ते म्हणजे दत्त आईच्या कृपेने. आता मी खूप दिवसापासून विचार करतोय की आपणही असं काहीतरी जीवनामध्ये केलं पाहिजे, जेणेकरून समाजातील अनेक लोकांना त्याचा फायदा होईल. मला सांगण्याचं तात्पर्य म्हणजे की आज समाजामध्ये अशी लोक आहेत की त्यांना 2 टायमिंगचं खायला मिळत नाहीये. अशीही लोक खूप आहेत की त्यांना वेळेमध्ये दवाखाना भेटत नाहीयेत. अशीही मुलं आहेत की त्यांना त्यांचं शिक्षण पूर्ण करता येत नाहीये. अशीही समाजामध्ये आई वडील आहेत, म्हातारी लोक आहेत, त्यांच्यासाठी कुणी काही करत नाहीये. त्यांची नालायक मुलं त्यांना वृद्धाश्रमामध्ये टाकतात. जे लोक गरजू आहेत किंवा ज्या लोकांना खरंच गरज आहे, अशा लोकांपर्यंत गरज पोहोचवण्याची जिम्मेदारी माझी आहे. मला त्या लोकांना त्या संकटातून बाहेर काढायचंय. मी खूप दिवसापासून या गोष्टींचा विचार करतोय. मी दत्त सेवा करत असताना किंवा महाराष्ट्रामध्ये कुठेही दत्त सेवेचा कार्यक्रम करत असताना मी माझ्या स्वतःच्या पदरच्या पैशाने जात असतो. मी कुणालाही 1 रुपया मागत नाहीये. ही माझी खासियत आहे. ज्या ज्या ठिकाणी दत्त सेवेचा मी कार्यक्रम केलेला आहे, तिथं त्या लोकांच्या चहालाही मी मिंदा नाहीये. तर ते लोक जर व्हिडिओ पाहत असले तर नक्की त्या सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमच्या गावातला दादाच्या सेवेचा प्रसंग नक्की सांगावा. तर आता माझं मन तुटतं ते म्हणजे समाजातील माझे बंधू भगिनी असतील किंवा माझ्या समाजातील प्रत्येक घटक असेल, त्यांच्यासाठी. तुम्ही पाहिलं असेल, आज कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये पैशाशिवाय काही एक चालत नाहीये. माझे वडील वाढले, माझ्या वडिलांनी त्यांच्या जीवनामध्ये खूप असा दान धर्म केलेला होता, म्हणून त्यांना मरण एकादशीच्या दिवशी आलं. किती पुण्यवान होते ते. त्यांचंच कार्य मला कुठंतरी पुढे न्यायचंय. मला प्रामाणिकपणे वाटतं की आपला हा ध्येय नश्वर आहे. आज मी आहे, उद्या मी नाहीये. ना कुठली इस्टेट आपल्याला बनवून ठेवायची. मी गेल्या 3.5 वर्षापूर्वी पहिला व्हिडिओ जेव्हा बनवलाय त्यावेळेस पासून मी म्हणतो मी फकीर आहे. फकीर याचा अर्थ माझ्याकडे काहीच नाहीये आणि मला काय कमवायचंही नाहीये. कारण जे पण कमवल तो मनुष्य इथेच पृथ्वीवरच ठेवून जातो. आपण आपला जीव मारायचा, कष्ट करायचे आणि त्याचा उपभोग अनेक लोक घेत असतात. म्हणून तुम्हाला सांगतो की आज जीवनामध्ये कुठेतरी विचार करण्याची वेळ आहे. माझा निर्णय तुम्हा सगळ्यांना पटला तर निश्चित कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त म्हणून टाकायला विसरू नका. आता माझी कळकळीची सगळ्यांना विनंती आहे, जे दत्त संप्रदायामध्ये आहेत, स्वामी संप्रदायामध्ये आहेत, समर्थ संप्रदायामध्ये आहेत, वारकरी संप्रदायामध्ये आहेत, नाथ संप्रदायामध्ये आहेत, कोणत्याही संप्रदायामध्ये असू द्या, पण मला कळकळीची सगळ्यांना एक विनंती आहे की जीवनामध्ये आपण काहीतरी केलं पाहिजे. आज आपण मृत्यू पावलो आणि उद्या आपण भगवंताच्या तिथं गेलो. तिथं गेल्यानंतर नक्कीच तोंड वरती करून आपण उभं राहिलं पाहिजे. अशी वेळ आपल्यावर नाही आली पाहिजे की तोंड लपवण्याची. म्हणून सांगतोय की जीवनामध्ये काहीतरी दान धर्म तुम्ही केला पाहिजे. आज मी माझ्या चॅनलच्या द्वारे एक छोटेसं कार्य चालू करणार आहे.
त्याची पोस्ट मी गेल्या 3 दिवसापासून टाकत आहे. छोटीशी पोस्ट म्हणजे छोटस कार्य आहे, पण हे छोटस रोपट एक दिवस नक्कीच वटवृक्ष बनेल, माझी नक्कीच खात्री आहे. तर मला सांगायचंय की मी गेल्या 3.5 वर्षापासून सांगतो की प्रत्येक व्यक्तीने आयुष्यामध्ये फक्त एकतरी दत्त भक्त तयार केला पाहिजे. तसंच मी सांगेन की प्रत्येक व्यक्तीने समाजातील एका व्यक्तीला निश्चितच तुम्ही मदत केली पाहिजे. आता व्हिडिओचा मेन टॉपिक मी तुम्हाला सांगतो. तर मी एक व्हॉट्सअप ग्रुप काढलेला आहे आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये दर महिन्याला अनेक लोकांना सांगितलेलं आहे पोस्ट करून की तुम्ही दर महिन्याला त्या व्हॉट्सअप ग्रुपला 50 रुपये भरायचे. ती व्हॉट्सअप ग्रुपची फी आहे आणि ती फी आपण एकत्रित गोळा करून कुठेही अनाथ आश्रम असेल, वृद्धाश्रम असेल किंवा जिथं पण धर्मकार्य चालतंय, म्हणजे जिथं अन्नदान चालतंय, म्हणजे आपलं गोंदवलेकर महाराजांचं जे मंदिर आहे तिथं अन्नदान चालतं, किंवा जिथंही कोणत्याही प्रकारचे देवी देवतांचं जे स्थान आहे तिथं एखादी वास्तू पडलेली आहे तिचा जीर्णोद्धार करायचा आहे, किंवा समाजातील असा एखादा घटक आहे की त्यांना काम नाहीये, त्यांना उपजीविका चालू करायची आणि त्यांच्याकडे तेवढा बिझनेस करण्यासाठी पैसा नाहीये किंवा उद्योगधंदा करण्यासाठी पैसा नाहीये, तर हा पैसा किंवा ही मदत आपण त्या लोकांना प्रोव्हाइड करायची. मला सांगायचंय की समाजामध्ये मी अशी लोक पाहिलेली आहेत, इव्हन मी माझ्या स्वतःवरचं उदाहरण सांगतो की दवाखान्याच्या बाबतीत अनेक लोकांना खूप अशा अडचणी येतात. काय होतं की ऐन वेळेस घरातली सर्व इस्टेट विकावी लागते, घरातला सर्व पैसा संपतो, पण दवाखान्याचं बिल वाढतच जातं. अशा वेळेस अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागतो, त्यावेळेस त्या लोकांना पैसे भेटत नाहीयेत. अशा केसेसमध्येही आपण इतर लोकांना आपले जे जमणारे पैसे असतील ते थोडेफार फुल ना फुलाची पाकळी आपण त्यांना मदत करूया. प्राथमिक माझं एक वैयक्तिक मत आहे की जी अनाथ मुलं आहेत, जी अनाथ आश्रमामध्ये राहतात, निरागस असतात, या फुलांना घडवण्याचं काम आपल्यासारख्या समाजातील लोकांचं आहे. या मुलांना नक्कीच आपण चांगल्या दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करू, यांचं भविष्य उज्ज्वल करण्याचं नक्कीच आपण प्रयत्न करू. त्यासाठी 50 रुपये फक्त जास्त नाहीयेत. प्रत्येक व्यक्ती दर महिन्याला 50 रुपये सहज खर्च करू शकतो. तुमचे 50 रुपये एखाद्याचं आयुष्य वाचवू शकतात, एकाचं आयुष्य नक्कीच घडवू शकतात. मला तुम्हाला सांगायचंय, जर एखाद्या मुलाला चांगलं योग्य शिक्षण दिलं, त्याची प्राथमिक ज्या गरजा आहेत त्या आपण त्याला प्रोव्हाइड करून दिल्या, तर नक्कीच तो त्याचं आयुष्य अगदी आरामदायी जगेल, आनंदात जगेल आणि त्याचे जे मिळणारे दुवे असतील ते प्रत्येकाला मिळणार आहेत. त्याचा आशीर्वाद तुम्हा प्रत्येकाला मिळणार आहेत. आणि हे कार्य स्वामींचं आहे, हे कार्य दत्त आईचं आहे, हे दादाचं नाहीये. हे कार्य पूर्ण गुरुदेव दत्त 2M आपलं पहिलं चॅनलचं नाव आहे, या फॅमिलीचं आहे. हे माझं वैयक्तिक कार्य नाहीये. तर मला तुमच्या लोकांची नक्कीच गरज हवी आहे. मला तुम्ही लोकांनी साथ दिली पाहिजे. आता थंडीचे दिवस चालू होतात. थंडीचे दिवस चालू झाल्यानंतर वृद्धाश्रम असतात, तिथं आपले म्हातारे आई वडील असतात अनेक लोकांचे. त्यांना लागणारा जो दवाखान्याचा खर्च असेल, किंवा त्यांना थंडी वाजते, स्वेटर असतील, टोप्या असतील, ब्लँकेट असतील, आपण त्यांना प्रोव्हाइड करू. त्यांना वॉशरूमची सोय नसते, कधी कधी टॉयलेट तिथं बांधण्याचं आपण काम करू. किंवा जे साधू संत आहेत समाजातील, जे खूप लांब राहतात, डोंगर माळ्यात असे राहतात आणि त्या लोकांना त्या सुविधा प्रोव्हाइड नसतात, मग त्यांच्या दवाखान्यासाठी किंवा त्यांना काही गरजू वस्तू लागतील किंवा राशन लागेल, ते आपण आपल्या चॅनलच्या मार्फत प्रोव्हाइड करू. आता अनेक लोक म्हणतील की दादा तुम्ही 50-50 रुपये गोळा करताय, तर ते तुम्ही नक्की वापरणार कसे आणि वापरले ते आम्हाला कळणार कसे? तर अजिबात घाबरू नका. त्यासाठी मी युट्यूबला व्हॉट्सअपचा आपला ग्रुप आहे,
त्याच्यामध्ये सर्व तुम्हाला पावत्या, जे पण खरेदी करेन त्याच्या पावत्या तुम्हाला दर 3 महिन्याला तुम्हाला भेटले जातील. दर 3 महिन्याला आपण एकत्र पैसे गोळा करून दर महिन्याला पैसे गोळा करायचे आणि 3 महिन्याला आपण दान धर्म करायचा. त्याची एक मी रजिस्टर, एक फाईलच तयार करणार आहे. जे पण बिलिंग होईल ते सगळं व्यवस्थित डिटेल माझ्यापाशी मी ते ठेवेन. जरी कुणाला काही ऑब्जेक्शन असलं तरी तो येऊन चेक करू शकतो, कारण हे पैसे लोकांचे आहेत. जर मला कमवायचं असतं तर आज मी माझ्या पदरच्या पैशाने दत्त संप्रदायाचा जो पण कार्यक्रम असेल, महाराजांच्या सेवेचा कार्यक्रम असेल, तो एकही रुपया न घेता केला नसता. आजही मी 3 मजली बिल्डिंग बांधून बसलो असतो, स्वतःचा मठ बांधून बसलो असतो किंवा मंदिर बांधून बसलो असतो आणि अनेक सेवेकरी माझ्या हाताखाली कामासाठी मी ठेवले असते. आज माझ्याकडे चांगल्या चांगल्या गाड्या असत्या. आज मला भेटण्यासाठी VIP लोक आले असते. पण मला त्या गोष्टीत खूप इंटरेस्ट नाहीये, कारण ते समाजामध्ये वास्तव सत्यच नाहीये. कारण तो मायाचा बाजार आहे आणि हे लोक असे दाखवतात की हे खूप श्रेष्ठ उच्च लेवलचे साधक आहेत. पण आपल्याला तसं करायचं नाहीये. आपल्याला साखळी पद्धतीने पुढे जायचंय. आपण सगळे एकच आहोत. आपल्याकडून इतरांचं कल्याण झालं पाहिजे ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये राहिली पाहिजे. आणि निश्चितच तुम्ही सगळे मला मदत करचाल. युवाना, मला नव्हे, समाजातील प्रत्येक घटकातील जो रंजलेला गांजलेला आहे अशा लोकांना तुम्ही मदत करचाल ही आशा मी दत्तप्रभूंच्या चरणापाशी ठेवतो. जर खरंच तुम्ही स्वामी भक्त आहात, दत्त भक्त आहात, तर नक्कीच या कार्यासाठी नक्कीच तुम्ही जोडले जाचाल. कुणाला जबरदस्ती नाहीये. मी अजूनही व्हिडिओ मध्ये सांगतो, कुणाला जबरदस्ती नाही की तुम्ही आलंच पाहिजे. तर आता हा व्हॉट्सअप ग्रुप आपण जॉईन कसा करायचा, तर मी कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला याची लिंक टाकतो, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक टाकतो. त्या लिंकला तुम्ही टच करायचं. टच केल्यानंतर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला डायरेक्ट जॉईन व्हाल. जॉईन झाल्यानंतर तुम्ही तिथं मी तुम्हाला स्कॅनर टाकेन किंवा माझा पर्सनल नंबर टाकेन. तिथं गुगल पे, फोन पे तुम्ही तिथं पे करायचे 50 रुपये या महिन्याचे. पुढच्या महिन्यात 15 ते 20 तारखेपर्यंत तुम्ही 50 रुपये पाठवू शकता. असं दर महिन्याच्या 15 ते 20 तारखेला तुम्ही 50-50 रुपये सगळ्यांनी ऍड करायचे. ते एकत्रित पैसे आपण समाज कार्यासाठी सगळ्यांनी लावूया. तर ही कल्पना आवडली असेल तर नक्कीच श्री गुरुदेव दत्त म्हणून कमेंट टाका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.